गडचिरोली जिल्हा म्हणजे आदिवासी बहुल भाग। जेमतेम या जिल्ह्याची 10 लाख लोकसंख्या असेल। यातच गडचिरोली हा महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। त्यामुळे विकास कामं देखील संथ गतीने होत असतात। अशातच आरमोरी विधानसभा मतदारसंघ हा आदिवासींसाठी राखीव असून या ठिकाणी येणारी विधानसभा निवडणुका लक्षात घेता देशोन्नती थेट आरमोरीत पोहोचलं। चारी बाजूने जंगल असणारं आणि निसर्गरम्य वातावरण असणारा हा परिसर शेतीसाठी उपयुक्त असून पावसाळ्यात या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस पडतो। त्यामुळे या ठिकाणी स्थानिकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे। नुकत्याच लोकसभा निवडणुका संपल्या आणि महाविकास आघाडीला बऱ्यापैकी यश मिळालं। त्यामुळे या परिसरात काँग्रेसनं सध्या कंबर कसली असून काँग्रेस आता समाजात कार्यशील असणाऱ्या उमेदवारांना संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अशातच आरमोरी विधानसभा क्षेत्रात विद्यार्थ्यांना जीवनाचे धडे शिकवणारे शिक्षक रामदास मसराम हे सध्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आहेत। आज देशोन्नतीच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा हा थोडक्यात आढावा। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आज आपण गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात आलोय। आरमोरी विधानसभा क्षेत्रात आलो आणि विशेष म्हणजे देसाईगंज या तालुक्यात। या ठिकाणचा जर विधानसभा क्षेत्राचा इतिहास पाहायला गेला तर 2004 आणि 2009 हा काँग्रेसकडे होता या ठिकाणचा हा क्षेत्र। तर 2014ला या ठिकाणी भाजपाने आपला उमेदवार उभा केला आणि मोदी लाटमध्ये ते निवडून आले। म्हणजे अर्थातच 10 वर्ष काँग्रेसकडे आणि 2014 पासून आता 2024 म्हणजे ही 10 वर्ष भाजपाकडे या ठिकाणची सत्ता होती। खरं तर या ठिकाणचा विकास कामं आणि या ठिकाणचा आपण पाहतोय की म्हणजे महाराष्ट्रातून अगदी शेवटचा टोकाला असणारा हा गडचिरोली जिल्हा आणि या ठिकाणी विकास कामं तेवढ्या संथ गतीने होतात। पण या ठिकाणी आता येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता या ठिकाणी विशेष म्हणजे अनेक उमेदवार काँग्रेसकडून देखील इच्छुक आहेत। त्यापैकीच एक उमेदवार आपल्यासोबत आहेत रामदास मसराम सर। नमस्कार, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत आहे सर। महत्वाची गोष्ट आता आपण पाहिलं की या ठिकाणचा सुरुवातीला 2004-2009 म्हणजे काँग्रेसने या ठिकाणी बराच काळ सत्ता उपभोगली, त्याच्यानंतर बीजेपीकडे गेली। पण आता सध्या तरी लोकसभा निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसला कुठेतरी बळकटपणा आलाय आणि काँग्रेस आता ऍक्टिव्ह झाली आहे। काय वाटतं तुम्हाला की या ठिकाणी काँग्रेसचे ध्येय धोरण काय असतील? 2014 पासून एक मोदी लाटेचा परिणाम म्हणून या क्षेत्रामध्ये बीजेपीचा उमेदवार निवडून आलेत माननीय गजबे साहेब। त्या अगोदर या क्षेत्रामध्ये काँग्रेसचं वर्चस्व होतं आणि 2014च्या नंतर जे काही आता मोदीची जी सत्ता आली आणि या ठिकाणी म्हणजे प्रामुख्याने आरमोरी क्षेत्रामध्ये कृष्णाभाऊ गजबे हे आमदार झालेत। परंतु येथील जनतेला असं कधी म्हणजे विशेष असं काही खूप बदल झाल्यासारखं दिसत नाहीये। प्रामुख्याने जर विचार केला या ठिकाणी अनेक समस्या या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि प्रामुख्याने आरमोरी या विधानसभा क्षेत्रामध्ये आहेत। त्या समस्या सोडवणुकीसाठी पाहिजे त्या प्रमाणामध्ये येथील जे आमदार आहेत त्यांच्याकडून प्रयत्न होताना दिसत नाही। मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर शिक्षणाच्या समस्या असतील, आरोग्याच्या समस्या असतील, शेतकऱ्यांच्या समस्या असतील, ह्या सोडवण्यासाठी कुठंतरी गजबे साहेब हे कमी पडत आहेत असं आम्हाला या एकंदरीत सर्व परिस्थितीवरून जाणवत आहे। शिक्षक म्हणजे देशाचं भवितव्य घडवणारं एक व्यक्तिमत्व। हेच व्यक्तिमत्व आता या परिसरात विकासाची गंगा आणण्याकरिता निवडणुकीच्या मैदानात सज्ज झाले आहे। त्यांच्या कार्याची पार्श्वभूमी पाहता शांत, संयमी आणि मृदुभाषी म्हणून ते ओळखले जातात। शिक्षक असल्यामुळे समाजात त्यांची एक आगळी वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे। आता महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला एक शेतकरी नेते म्हणून ओळखल्या जातात। कोरोना काळामध्ये तुम्ही या ठिकाणी बस बंद होत्या, बस सेवा बंद असताना तुम्ही त्या ठिकाणी धडक मोर्चे काढून विद्यार्थ्यांना ती बस परत उपलब्ध करून दिली। बऱ्याच वेळेला तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी देखील मोर्चे काढले। त्याचबरोबर आता सध्या जुनी पेन्शन योजना आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही त्या मोर्चात सामील झाला होतात। हे तुमचं सगळं सामाजिक कार्य असताना पण आता त्याला विधानसभेमध्ये निवडणूक लढवण्याची इच्छा तुम्हाला का झाली? ऍक्च्युली मी एक शिक्षक होतो आणि शिक्षक आहे, जवळपास 31 वर्ष मी शिक्षक म्हणून कार्य केलेलं आहे आणि हे कार्य करत असताना मला ज्या
समाजातील घटकांच्या ज्या व्यथा आहेत त्या व्यथा पाहता मला असं वाटलं कुठंतरी एक समाजाकडे लक्ष देण्याची आज प्रामुख्याने गरज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मी एक सामाजिक उद्देश ठेवून शेतकऱ्यांच्या समस्या कशा सोडवता येतील आणि त्या कशा शेतकऱ्यांना न्याय देता येईल या दृष्टिकोनातून आपलं हे प्रयत्न चालू होतं. अशातच जेव्हा आपल्या या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय फडणवीस साहेब आणि राज्याचे ऊर्जा मंत्री माननीय फडणवीस साहेब यांनी विधानसभेमध्ये घोषणा केली होती की आम्ही शेतकऱ्यांना 12 तास विद्युत पुरवठा सुरळीत देऊ, परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये एक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना 12 तासावरून 8 तासाचा विद्युत पुरवठा करण्यात आला. आणि ज्या शेतकऱ्यांनी शेतीची लागवड केली 12 तास विद्युत पुरवठा मिळेल म्हणून, त्या शेतकऱ्यांच्या शेत्या मरायला लागल्या होत्या. आणि म्हणून शेतकरी एक आक्रोशित झाला होता, कारण त्यांचं शेतं मरायला लागलेली होती, त्यांचं पीक करपायला लागली होती. अशा वेळी शेतातील पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची जी धडपड होती त्या धडपडीमध्ये मी एक सहभाग म्हणून शेतकऱ्यांच्या सोबतीला आलो आणि शासनाला या बाबतीमध्ये झुकवण्याचं काम आम्ही शेतकरी बांधवाच्या वतीनं आणि माननीय राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांच्या सहकार्यानं आणि अथक प्रेरणेनं आम्हाला ते शक्य झालं आणि शासन झुकलं आणि 12 तासाचा विद्युत पुरवठा हा शेतकऱ्यांना मिळाला आणि शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी फार मोठा एक विजय झाला असं म्हणायला काय हरकत नाही. अडल्या नडल्याच्या मदतीला धावून जाणं हा त्यांचा मूळ स्वभाव आहे. यापूर्वी त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतीला 24 तास विद्युत पुरवठा करण्यात यावा या प्रमुख मागणीला घेऊन जन आक्रोश मोर्चा काढत शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडली. चक्का जाम आंदोलन असो की एखाद्या मागणीसाठी आमरण उपोषण असो, रामदास मसराम हे कायम आघाडीवरती असणारे व्यक्तिमत्व आहे. यांनी अनेक आंदोलने छेडली. ओबीसी आरक्षण आंदोलन असो अथवा शिक्षकांची पेन्शन योजना आंदोलन असो, या सगळ्यात ते हिरिरीने सहभाग घेतात. व शेतीमधील लोड शेडिंग संदर्भात त्यांनी आंदोलन केली तर शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी देखील त्यांनी शासन दरबारी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला. अतिशय सुंदर माहिती दिली तुम्ही. यात आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा येतो की सध्या काँग्रेसचं या ठिकाणचं वर्चस्व पाहता यापूर्वी काँग्रेसची या ठिकाणी सत्ता होती, पण तुम्ही काँग्रेस या पक्षाकडूनच निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक का आहात? तसं पाहता काँग्रेसचे हे विचारधारा आहे ही सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालणारी अशी विचारधारा आहे. आज जे देशामध्ये 2014 पासून जे वातावरण निर्माण झालं त्यामध्ये अनेक समाज घटकांना डिवाइड अँड रूल सारखा एक भाग निर्माण करण्यात आलं आणि समाजामध्ये तेढ निर्माण करून एक सत्ता भोगण्याचं काम या महाराष्ट्रानं पाहिलं आहे, देशानं पाहिलेलं आहे. या देशामध्ये संविधानाला जाळण्यापर्यंत देखील हात पोहोचलेले आहेत आणि अशा वेळी एक संविधानाचं रक्षण होणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. अनेक घटना आपण या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये बघतो आहे. मणिपूर सारखी घटना असेल, त्या घटनेवर या देशाचे जर प्रधानमंत्री कसल्याही प्रकारे जर आपली प्रतिक्रिया देत नसतील तर ही फार मोठी या देशात जे राज्यकर्ते सरकार आहे त्यांच्यासाठी एक निंदनीय बाब मानायला काय हरकत नाही. अशा प्रकारचं मला या ठिकाणी नोंदवू इच्छितो आहे. तुमचं आरोग्य संवर्धन हेच आमचं धोरण. या तत्वावर आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा या उदात्त हेतूने रामदास मसराम मित्र परिवार व काँग्रेस कमिटीतर्फे अनेक आरोग्य मेळाव्यांचे आयोजन देखील करण्यात आले. महत्वाचा मुद्दा असा येतोय की आता विशेष म्हणजे तुम्ही निवडणुकीला उभं राहण्याच्या तयारीत आहात, इच्छुक उमेदवार म्हणून तुमच्या त्या यादीमध्ये तुम्ही अग्रेसर आहात. पण काय प्लॅन आहे की जर तुम्ही निवडून आलात तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये आरमोरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी तुमची काय करण्याची इच्छा आहे? सर्वात प्रथम मी एक हाळा मासाचा शिक्षक असल्यामुळे या ठिकाणी ज्या शाळांमध्ये शिक्षकांची आज रिक्त पदं आहेत, खऱ्या अर्थानं ज्या 6 ते 14 वयोगटातील मुलांना जो शिक्षणाचा अधिकार मिळालेला आहे, संविधानानं तो अधिकार दिलेला आहे, त्या अधिकारावर गदा आणण्याचं काम या शासनानं केलेलं आहे
अनेक शाळांमध्ये शिक्षक नाही आहेत, म्हणजे भरत्या नाही आहेत आणि त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान होताना आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा शिक्षकांची भरती होणं ही अत्यंत आवश्यक बाब आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर 2014ला जे काही शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत होते तेच भाव आजही आहेत. महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आमचा गडचिरोली जिल्हा हा मागासलेला जिल्हा म्हणून ज्याचा या राज्यामध्ये ओळख आहे, या जिल्ह्यातील लोकांना आरोग्याच्या सुविधा फारच दुर्मिळ अशा झालेल्या आहेत. या ठिकाणी अनेक अशा घटना घडलेल्या आहेत की त्या घटनेमुळे मन हेलावून टाकणारं असं एक चित्र आम्हाला या ठिकाणी दिसतं. दवाखान्यापर्यंत जाण्यासाठी रोड नाही, रुग्णांना दवाखान्यापर्यंत इमर्जन्सीसाठी ॲम्ब्युलन्स नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं असेल की एखादी प्रेग्नेंट बाई असेल, त्या बाईला JCB मधून आणावं लागत असेल तर याचा अर्थ या देशाचा विकास झाला की काय झालं असं म्हणावं लागेल. म्हणजे आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे आदिवासी बांधव राहतात, SC ST OBC समाज असतो मोठ्या प्रमाणामध्ये, त्या समाजाला अजूनही न्याय मिळाला नाही. हे आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटते. आणि म्हणून एवढंच नाही तर मागील कित्येक वर्षापासून तरुण मुलांसोबत फार मोठं एक षडयंत्र चाललेलं आहे. त्यांना नोकरीपासून वंचित ठेवण्याचं डाव या सरकारनं घातलेला आहे. अनेक आमची तरुण मुलं शिक्षित झालीत परंतु त्यांना नोकऱ्या मिळायला दुरापास्त झालेला आहे. या नोकऱ्या त्यांना कशा मिळतील आणि त्यांच्या हाताला काम कसं दिलं जाईल याकडे आमचं आवर्जून लक्ष राहील. म्हणजे आरोग्य, शिक्षण, शेतकरी या विशेष बाबी आहेत, या बाबीकडे आमचं आवर्जून लक्ष असेल आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलू. आरमोरी मतदारसंघ, या मतदारसंघात 2004 आणि 2009 साली काँग्रेसच्या उमेदवारांनी या ठिकाणी बाजी मारली होती. 2014ला युती तुटली आणि भाजपाने हा गड हिरावून घेतला. यानंतर मात्र गेली 10 वर्ष हा गड भाजपाच्या ताब्यात आहे. पण आता सध्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पुन्हा या ठिकाणी आपला जोर लावत असून या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये उमेदवारी मिळवण्याकरिता रस्सीखेच सुरू आहे. सध्या महाराष्ट्रात सगळ्यात मोठा मुद्दा गाजतो तो म्हणजे OBC आरक्षणाचा, ज्याच्यावरनं अक्षरशः लोकसभा निवडणुकामध्ये देखील खूप गदारोळ माजला होता. बऱ्याच नेत्यांना ह्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून तोंड द्यावं लागलं. काय वाटतं तुम्हाला, तुम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी होतात, काय वाटतं की काय तुमच्या पुढच्या हे काय असतील? गडचिरोली जिल्ह्यामध्ये OBC आंदोलन हे फार मोठ्या तीव्र प्रमाणामध्ये करण्यात आलं. त्या आंदोलनाच्या अनुषंगाने एवढं सांगेल की OBC बांधवावर हा एक फार मोठा अन्याय आहे की मराठ्यांना त्यांच्या OBCच्या कोट्यातून, OBCच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देणं आणि त्यांच्या वाट्याला, OBC बांधवांच्या वाट्याला आलेलं आरक्षण हे कुठंतरी हिरावून घेतल्यासारखं काम या ठिकाणी सरकारनं केलेलं आहे. आणि सरकार दोन मराठ्यामध्ये आणि OBC बांधवांमध्ये एक झगडा लावण्याचं काम ते करत आहे. आम्ही प्रामुख्यानं या OBC आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो. OBC बांधवांसाठी आमच्या वतीनं आम्ही त्यांना पाण्याची आणि नाश्त्या पाण्याची म्हणजे चाय बिस्किटची अशा प्रकारे व्यवस्था केली होती. आम्ही सदैव OBC बांधवांसोबत आहोत हे दर्शवण्यासाठी, कारण OBC हा आमचा मोठा बंधू आहे असं आम्ही समजतो. SC ST OBC या समाजाची वज्रमूठ बांधून या SC ST OBC या समाजावर जो अन्याय अत्याचार केला जात आहे त्या अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही सदैव OBC बांधवांसोबत, SC बांधवांसोबत आणि आदिवासी बांधवांसोबत एक सदैव राहण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये सदैव आमची भूमिका ही त्यांच्या सोबत राहील आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करू. तर विशेष म्हणजे आपल्यासोबत या ठिकाणी काँग्रेसचे नेते या ठिकाणचे रामदास मस्तान सर आपल्यासोबत होते आणि विशेष म्हणजे त्यांनी या ठिकाणी येणाऱ्या 5 वर्षाचा मॅप देखील सांगितला. आणि शिक्षक असल्यामुळे साहजिकच आहे विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी शिक्षकांच्या भरती हे होणं गरजेचं आहे हे देखील त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर या ठिकाणी OBC आरक्षणासंदर्भातही त्यांनी त्यांचे मुद्दे या ठिकाणी क्लिअर केले आहेत. येणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जागेवरती हे इच्छुक उमेदवार म्हणून सध्या त्यांची ओळख आहे. नक्कीच देशोन्नतीच्या माध्यमातून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.